आणि यानंतर थेट बारामतीला जाणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. रामकृष्ण मोरे यांना तुम्ही निवडून द्यायचा त्या काळामध्ये, आणि त्यावेळेस तुमचा हा तालुक्याच्या ऐवजी माझ्यामध्ये शिरूर होता आणि खडकवासल्याच्या ऐवजी माझ्यामध्ये पिंपरी चिंचवड हवेली होतं. पण मी पिंपरी चिंचवड हवेलीचा एवढा बदल करून दाखवला. तिथं विचारा तिथल्या लोकांना की जे एकेकाळी कामाला जायचे पिंपरी चिंचवडमध्ये बजाज आणि त्याच्यामध्ये टाटामध्ये, मुक्कामाला पुण्यात यायचे, कारण पुण्यामध्ये मुलामुलींची शाळेची व्यवस्था चांगली होती, राहायचं सोयीचं होतं. आता काम पण तिकडं करतात, मुक्काम पण तिकडं करतात. एवढं चांगल्या सुविधा त्या पिंपरी चिंचवडमध्ये दिलेल्या आहेत. याचा अर्थ आम्ही काम करतो. आम्ही नुसतं डाग्यात मुळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही. तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत MIDC करेन. तरी देखील माणूस पुन्हा 19ला मतं मागायला येतो. माझ्यासारख्याला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. एक तर सहजासहजी शब्द देत नाही, आणि दिला तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मग तो पुराच करतो. ही महाराष्ट्राला पण माझी ओळख आहे. मी थोडासा कडक असेल, पण कामाकरता कडक आहे. मी कारण नसताना जे बिनकामाचे आहेत त्यांच्या पुढे मी कडक भूमिका घेत असेल, पण कामाची माणसं आहेत त्यांना आपलंसं करण्याचा पण मी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आपल्या इथं वेगवेगळे प्रश्न आहेत. मुळात MIDCचा प्रश्न आहे. मी ते खातं आहे आमच्या उदय सामंतकडं, त्याच्याबद्दल तिथं MIDCचे CEO आहे. उदयची आचारसंहिता संपू द्या, मला 4-5 वेगवेगळ्या जागा तुम्ही सुचवलेल्या आहेत. कोणी उतरवलीची जागा सुचवलेली आहे, कोणी आणखीन कुठली जागा सुचवलेली. मित्रांनो, MIDCला जरा जास्त जागा लागते. मला कुठल्या पट्ट्यामध्ये जिथं लोक शेतीवाडी करत नाही आणि ते जमीन खुशीनं देतील त्यांना मोबदला आम्ही चांगला देऊ. ती जमीन घेतल्यानंतर त्यांना काही पट्टीमध्ये मोबदला देऊ, जेणेकरून त्यांना दुसरी जमीन चांगली घेता येईल. ह्या प्रकारचं काम आम्ही महायुतीच्या मार्फत करू. आम्ही पण शेतकरी, आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही. मगाशी बोलत असताना मदत पुनर्वसनाचा मुद्दा इथं कोणी काढला. सुदैवाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच मदत पुनर्वसन खातं आहे, अनिल भाईदास पाटलांकडं. मी त्याच्याबद्दल त्याचे अधिकारी आपल्या काउन्सिल हॉलला बोलून, तुम्हाला बोलून ती चर्चा करीन, पण तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो. अनेक जण इथं बसलेले मला भेटत असतात. त्याच्यामध्ये हे जे काही मुद्दे आता चर्चेला आलेले आहेत, त्याच्यामध्ये मला महायुतीच्या सर्वच प्रमुखांना सांगायचं आहे की तुम्ही आता आपण दिलंय पत्र, मग करेल अजित पवार, असं काम होत नाही. त्याकरता पिच्छा पुरवावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. आणि तुम्ही सारखा पाठपुरावा केला तर मी तुमच्यावर चिडणार नाही. उलट मी म्हणेल की हे बरोबर करतायत, आपण अधिकाऱ्यांना ठराविक टाइम दिला पाहिजे आणि काम करून दिलं पाहिजे. तशा प्रकारे आपण MIDCचा प्रश्न सोडू. हा माझा आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला शब्द आहे. त्याच्यामध्ये तुमच्या इथं गुंजवणी धरण आहे. आम्ही लोक बोलत असताना तुमच्या इथं आमचे विरोधक हे असाच प्रचार करतात, बघा आपलं भोरचं पाणी, नीरा देवघरचं, वीर पुरंदरमध्ये येतं, पाटघरचं चाललंय, खाली चाललंय, आपण फक्त पाणी बघतोय, धरण आपल्या उशाशी आणि आपण मात्र उपाशी, ही आपली अवस्था. अशा प्रकारची भावना तुम्हा लोकांच्या मनामध्ये येते. मित्रांनो, त्या बाबतीमध्ये गुंजवणीचं पाण्याचं जे वाटप झालेलं आहे, आज कुटवड साहेब हयात नाहीत, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, परंतु त्या काळामध्ये पण त्यांनी मला सांगितलं होतं, अजित धरण करा आमच्या वेळेमध्ये, पण आमच्याकडे लिफ्ट पण करा. माझ्या भागाशी कुलदीप कोंडे देशमुखांनी जे मुद्दे मांडले, आपलं शिवगंगा खोरा आणि त्या भागातल्या लिफ्ट, त्याही बद्दल मी त्या दिवशीच्या सभेमध्ये बोललो. आपल्याकडं जलसंपदा खातं आपल्याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे,
मुख्यमंत्र्यांची सही लागते, आपले शिवसेनेचे एकनाथराव शिंदे, त्याला पैसा लागतो.